देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, उभा कटी कर ठेवोनिया, उभा कटी कर ठेवोनिया, उभा कटी कर ठेवोनिया, तेने माझ्या चित्ता होय समाधान, येणे माझ्या चित्ता होय समाधान, तेने माझ्या चित्ता होय समाधान, येणे माझ्या चित्ता होय समाधान, वाटते चरण न सोडावे, वाटते चरण न सोडावे, वाटते चरण न सोडावे, मुखे गातो गीत वाजवितो टाळे, मुखी गातो गीत वाजवितो टाळी, मुखे गातो गीत वाजवितो टाळे, मुखी गातो गीत वाजवितो टाळी, नाचतो राऊळी प्रेम सुखे, नाचतो राहुणी प्रेम सुखे, नाचतो राहुणी प्रेम सुखे, तेने माझ्या चित्ता होय समाधान, येणे माझ्या चित्ता होय समाधान, तेने माझ्या चित्ता होय समाधान, येणे माझ्या चित्ता होय समाधान, वाटते चरण न सोडावे, वाटते चरण न सोडावे, वाटते चरण न सोडावे, तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे, म्हणे मज तुझ्या नामा पुढे, तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे, तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे, उच्च हे बापुढे सकळ उच्च हे बापुढे सकळ हे, निश्चय बापुढे सकळ हे, तेने माझ्या चित्ता होय समाधान, येणे माझ्या चित्ता होय समाधान, तेने माझ्या चित्ता होय समाधान, येणे माझ्या चित्ता होय समाधान, वाटते चरण न सोडावे, वाटते चरण न सोडावे, वाटते चरण न सोडावे, विठोबा जय जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रघुमाई, विठोबा रखुमाई, 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 ठोबा 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 ठोबा. आजच्या कीर्तनाची चाल. देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, उभा कटे कर ठेवोनिया, तेने माझ्या चित्ता होय समाधान, वाटते चरण न सोडावे, मुखे गातो गीत वाजवितो टाळे, मुखे गातो गीत वाजवितो टाळे, नाचतो राऊळी प्रेम सुखे, तेने माझ्या चित्ता होय समाधान, वाटते चरण न सोडावे, तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे, तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे, तोच्छ हे बापुढे सकळही, तेने माझ्या चित्ता होय समाधान, वाटते चरण न सोडावे.
पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरो तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू सकळही तीर्थे निवृत्तीचे पाय सकळही तीर्थे निवृत्तीचे पाय सकळही तीर्थे निवृत्तीचे पाय सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी हे बुडी दे माझे मना हे बुडी दे माझ्या मना हे बुडी दे माझे मना देखोनिया तुझ्या रूपाचा आकार उभा कटेकर ठेवोनिया तेने माझ्या चित्ता होय समाधान वाटते चरण न सोडावे अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या अंतःकरणातील भगवंताच्या रूपाची आणि भगवंताच्या नामाची असलेली लालसा प्रगट करतात. विठ्ठल 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 अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून नाशिक शहरातून या परिसरातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ आध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार कथाकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी वृंद आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या भगवान जनेश्वर भगवंताच्या पवित्र दरबारामध्ये संपन्न होत असलेला हा रौप्य महोत्सवी भक्ती महोत्सव आणि या महोत्सवात आपण उपस्थित आहोत. वारकरी संप्रदायाचे थोर संत सद्गुरू संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपेने
स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या आशीर्वादाने परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य माधव महाराज घुले बाबा यांच्या कृपेने आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये हरिभक्तिपरायण आदरणीय सोनवणे दादा यांच्या कुशल मार्गदर्शनाने आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव, या महोत्सवातील आजच्या पहिल्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा जनेश्वर भगवान महाराजांच्या या सर्व साधकांच्या भक्तांच्या अनुयायाच्या या उत्तम नगर शिवपुरी चौक, या शिवपुरी चौकातील सर्व ग्रामस्थ, उत्तम नगरमधील सर्व भाविक, इथे उपस्थित असलेले सर्व तरुण माता भगिनी, आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आदरणीय योगेंद्र भाऊ वीरेंद्र भाऊ यादव यांच्या या आयोजनातून आणि आपल्या सर्वांच्याच प्रेमळ अशा निमंत्रणातून आजच्या या सेवेचं सौभाग्य हरिभक्तिपरायण आदरणीय अजय महाराज काजळे, त्यांचा सर्व मित्र परिवार, सागर, ते सगळे विठोबा, हे सगळी मुलं, या सगळ्यांच्या प्रेमामुळं 7 महिन्याच्या पूर्वी तारीख त्यांनी मला दिली आणि खूप त्यांनी अट्टास धरला. त्यामुळे मला आज आपल्या सर्वांचं दर्शन झालं. आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आणि आपल्या संकल्पित वेळेमध्ये, म्हणजे राहिलेल्या अर्ध्या तासामध्ये, 8 ते 10 आहे ना, 8:30 ते 10:30, बरं 1 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 मोठ्या श्रद्धेने, अत्यंत उत्साहाने, भावपूर्ण हृदयाने आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे. अनादी कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती भूक तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे, ते अंतर हळूहळू हळूहळू कमी व्हावं. शतायिका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुआ पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन परमात्म्याने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा, या स्वच्छ अपेक्षेनेच आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात. मी आपणा सर्वांच्या चरणकमली वंदन करतो. मी तुम्हाला पुढं का बोलावलं याची 2-3 उत्तरं देतो. पहिलं उत्तर आहे का, मी तुम्हाला पुढं का बोलावलं याचं पहिलं उत्तर आहे, ही एवढीच एक जागा पुढं येऊन बसण्यासारखी जागा आहे. मला वाटतं ही जागा सोडली तर पुढे येऊन बसण्यासारखं राहिलंय का काय आता, म्हणून पुढं बोलावलं. दुसरी गोष्ट सांगतो मी तुम्हाला पुढं का बोलावलं. दुसरं उत्तर आहे का, जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हाच संप्रदाय असा आहे, तो मागच्या लोकांना पुढं घेणारा संप्रदाय. एरवी हे औदार्य तुम्हाला दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाही. किती उत्तर दिली मी? 2. तिसरं उत्तर देतो मी तुम्हाला पुढं का बोलावलंय.
खरं म्हणजे अजून बी 10-5 लोक तिथं बसलेतच बरं का, दिसतेच बरं का तसे. उठाणार आहोत तुम्ही ते दाढीवाले ते मागं बघायला लागलेले, ते त्यांच्या मागचे एक शर्टवाले, असं उठा ना, या ना, येणार या. मला बरं वाटतं हो तुम्ही सगळे. आणि थेट इथे या, माझ्या उजव्या हाताला येते, थेट इथे येऊन बसा. या या विठ्ठल इथे पुढे. विठ्ठल 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 मागचे जरा पुढं सरका. या पुढे या. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आता ते मागचे ते मधली जागा काढा की भरून जरा. आता तुम्ही जरा पुढं सरका की आता सगळे जरा. या या शानी शानी माणसं या जरा, या पुढं सरका थोडे या. गाडीच्या जवळचे किती वयाचे आहेत? या की आत या 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 पुढे या पुढे. चेतन केतन केतनराव या, लक्ष द्या. ऐका लक्ष द्या. मी किती उत्तर दिली? 2. तिसरं उत्तर देतो मी तुम्हाला. पुढं का बोलावलंय? तुमच्यापैकी कोणी शेती करतं का? शेती गावाकडे शेती आहे का कोणाला? गावाकडे असेल ना शेती. शेती तर मला एक उत्तर द्या बरं. तुम्ही बोला जरा. शेती, शेतकरी पेरणी करतं का नाही? पेरणी तुम्ही पेरणी करता. पेरणी करताना पंचांग पाहून, मुहूर्त पाहून पेरणी करता का वापसा पाहून पेरणी करता? बोला की काय पाहून? वापसा पाहून पेरणी करता. समजलं ना मी तुम्हाला पुढं का बोलावलंय? नाही कळलं? अहो शहाणा शेतकरी वापशावर पेरणी करतो. अजून बी नाही कळलं? सदानंद महाराज, हे वापशाला आलेली जमीन आहे म्हणून मी तुम्हाला पुढं बोलावलं. बऱ्याच वेळेला आम्हाला चिबडातच पेरावं लागतं. समजलं ना आता? बस कळलं. तर लक्ष द्या. तर आता तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. कीर्तनात जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी येईल तेव्हा मुखानं सर्वांनी विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. टाळी वाजवण्याची जेव्हा जेव्हा संधी येईल तेव्हा तेव्हा हाताने टाळी वाजवा. तुम्ही मोठ्या प्रेमाने भजन करा, इमानदारीने टाळी वाजवा आणि मोठ्याने विठ्ठल विठ्ठल म्हणा. मी बरोबर 10:30ला थांबतो. तुमच्याकडून जर बेईमानी झाली, तुम्ही टाळी मोठ्याने नाही वाजवली, विठ्ठल विठ्ठल तुम्ही मोठ्याने नाही म्हणालात, तर माझ्याकडून सुद्धा मग वेळ वाढण्याची शक्यता दाट आहे. मग ती वेळ वाढू नये. बरोबर 10:30ला थांबलं पाहिजे अशी अपेक्षा असेल तर सर्वजण मोठ्या प्रेमाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, टाळी वाजवा. विठ्ठल चांगली टाळी वाजवली, आभारी आहे. आणि अजून एक अर्ध्या सेकंदाची एक छोटी विनंती करतो आणि कीर्तन सुरू करतो. करू का? अजून एक छोटी विनंती करतो. जर आपल्यापैकी कोणाकडं मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी कोणाकडंच मोबाईल नसेल, पण जर चुकून कोणाकडं मोबाईल असेल तर आपण त्याचं नरडं दाबून ठेवा. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 10:30च्या नंतर आपण बोलू. आता 10:30 वाजेपर्यंत कोणाचं वाजणार नाही याची काळजी घ्या. ज्यांना कोणाला स्वतःला बंद करता येत नाही त्यांनी शेजाऱ्याकडून बंद करून घ्या. कीर्तन चालू असताना फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअप, ट्विटर, DP, स्टेटस, इंस्टाग्राम, बरोबर आहे का, हे असलं बघत बसू नका. मी जीव तोडून तुमच्यासमोर बोलायचं आणि तुम्ही मात्र मोबाईल चिवडीत बसायचं, हे वागणं बरं नव्हतं, हे चांगलं नाही. आता या करता व्यवस्थित सर्वांनी चांगलं लक्ष द्यायचं. विठ्ठल विठ्ठल
महोत्सवाचं हे पहिल्या दिवसाचं चिंतन आहे. सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय या अभंगातून आपल्या अंतःकरणातील भगवंताच्या रूपाची आणि भगवंताच्या नामाची आपल्याला असलेली आवड व्यक्त करतात. तुकोबाराय आपल्या अंतःकरणातली रूप लालसा आणि नाम लालसा सांगतात. तुकोबाराय सांगतात, आवडे हे रूप गोजिरे सगुण. किंवा तुकोबारायनं विचारलं, महाराज तुम्हाला भगवंताचं रूप आवडतं, तुम्हाला भगवंताचं नाम आवडतं, का आवडतं? महाराजांनी त्याचं उत्तर दिलंय, ते गोड आहे म्हणून आवडतं. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम. गोड तुझे रूप गोड तुझे नाम टाळी वाजवा. देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम. गोड तुझे रूप गोड तुझे नाम टाळी वाजवा. गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझ प्रेम सर्व काळ देई माझ प्रेम देई माझ प्रेम सर्व काळ देई माझ प्रेम. गोड तुझे रूप गोड तुझे नाम. भगवंताचं रूप गोड आहे. विको कमी करा. भगवंताचं नाम गोड आहे. लक्ष द्या, तुकोबारायाच्या अंतःकरणातील आवडीचा विषय देवाचं रूप आहे आणि देवाचं नाम आहे. एक साधा एकदम प्रश्न आपल्याला विचारतो मी, मानसकरणामध्ये आवड असावी का नसावी? तुम्ही जागे आहेत? अहो असावी. माणसाच्या अंतःकरणामध्ये आवड असावी. बघा, फक्त प्रश्न इतकाच आहे, आवडीचा विषय विषय नसावा, आवडीचा विषय देव असावा. लक्षात येते का? बघा, माणसाच्या अंतःकरणात जरूर आवड असावी, जरूर. आता बघा, तुम्ही जे सर्वजण कीर्तनाला आलात, कशामुळे आलात? तुम्हाला आवड आहे म्हणून, बरोबर. आता जे कीर्तनाला आले नाहीत, ते का आले नाहीत? त्यांना आवड नाही, त्यांच्याजवळ आवड नाही. टीव्हीच्या पुढे बसलेत ते सामना बघत. नीट आहे का? त्यांना आवड नाही का कीर्तनाची आवड नाही? कीर्तनाची. कीर्तनाची आवड नाही. आवड कशी नाही? आवड नाही असा या जगात एकही प्राणी नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणात काय असते? आवड असते. प्रश्न इतकाच चाललाय, फक्त आवडीचा विषय योग्य असला पाहिजे. आवडीचा विषय देव असला पाहिजे. आवडीचा विषय परमात्मा भगवान असलाच पाहिजे. लक्ष द्या, लक्ष द्या. आपल्या अंतःकरणात आपल्याला फक्त आवड कशाची असली पाहिजे? देवाची. फक्त आवड कशाची असली पाहिजे? देवाची. आता आपली अडचण अशी आहे, आपल्याला फक्त आवड कशाची नाही? देवाची. बघा, लक्षात येते का? म्हणजे आपल्याला आवड फक्त कशाची पाहिजे? देवाची. आणि आपल्याला फक्त कशाची आवड नाही? देवाची. चांगलं आहे का? आपल्या आवडीचा, आपल्या प्रेमाचा, आपल्या आतुरतेचा, आपल्या जिव्हाळ्याचा विषय काय असला पाहिजे? देव असला पाहिजे. दुर्दैव आपलं हेच आहे,
आपल्या आवडीचा, आपल्या जिव्हाळ्याचा, आपल्या प्रेमाचा विषय देव नसतो, बाकी सगळं जग आम्हाला आवडतं. आजच्या चिंतनाचा मुद्दाच इतका आहे, आवडीचा विषय योग्य असला पाहिजे. आवडीचा विषय सत्य असला पाहिजे. आवडीचा विषय हा शाश्वत अविनाशी असला पाहिजे. लक्ष द्या, जे योग्य आहे, जे योग्य आहे त्याचीच जीवनात माणसाला अनुभूती आली पाहिजे. जे योग्य आहे त्याचीच जीवनात माणसाला प्रतीती आली पाहिजे. प्रतीती, अनुभूती, आवड हे तीनही शब्द समानार्थीच आहे. म्हणजे ऐका, आपल्या अनुभूतीचा, आपल्या प्रतीतीचा, आपल्या आवडीचा विषय हा सच्चिदानंद असलेला भगवान परमात्माच असला पाहिजे. थोडा एक अवघड शब्द सांगतो ऐका, थोडा, तशी तकलीफ देत नाही काय जास्त मी. अस्तित्व संपन्न वस्तूचीच जीवनात प्रतीती यायला पाहिजे. अस्तित्व संपन्न वस्तू कशाला म्हणायचं? जी वस्तू भूतकाळात होती, वर्तमान काळात आहे आणि पुढेही भविष्य काळात राहणार आहे, तिला म्हणायचं अस्तित्व संपन्न वस्तू. मग असं काय आहे हो? जे पूर्वी होतं, आजही आहे, उद्याही राहणार आहे. जगाच्या पूर्वीही होतं, जगरूपानंही आहे आणि जगाचा नाश झाल्यानंतर सुद्धा तेच शिल्लक राहणार आहे. असं जर काय असेल तर त्याचं नाव आहे देव, त्याचं नाव आहे भगवान. सत्यतू 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 विठ्ठला. लक्ष द्या, म्हणून अस्तित्व संपन्न वस्तू फक्त कोणती आहे? देव, भगवान. आणि म्हणून आपल्याला प्रतीती, प्रतीती म्हणजे अनुभूती, अनुभूती म्हणजे आवड कशाची असली पाहिजे? अस्तित्व संपन्न वस्तूचीच असली पाहिजे, म्हणजे देवाचीच असली पाहिजे. सोपं करतो, अस्तित्व संपन्न वस्तूचीच जीवनात प्रतीती यावी. आणि असं नसेल तर कमीत कमी आपल्या प्रतीतीचा विषय तरी अस्तित्व संपन्न असावा. शिकलेले लोक आहे तुम्ही सगळे, कळतंय तुम्हाला हे. सोपं करतो, एकदम सोपं करतो. जे योग्य आहे, जे योग्य आहे तेच आपल्याला जीवनात भेटलं पाहिजे. जे योग्य आहे तेच भेटलं पाहिजे. आणि समजा जर तसं नसेल तर मग आपल्याला भेटलेलं तरी योग्य असलं पाहिजे. नाही लक्षात आलं? अजून सोपं करू, अजून सोपं करतो. आपण ज्या रस्त्यानं चाललेलो आहोत, आपण ज्या रस्त्यानं चाललेलो आहोत, तो रस्ता आपल्या मुक्कामाच्या गावाला जाणारा असावा. तो रस्ता आपल्या मुक्कामाच्या गावाला जाणारा असावा. आणि समजा तसं नसेल तर मग आपण ज्या रस्त्यानं चाललेलो आहोत त्या रस्त्यावर तरी आपल्या मुक्कामाचं गाव असावं. कळतंय का? तो रस्ता तरी त्या मुक्कामाच्या गावाला जाणारा असावा. आणि तसं नसेल तर त्या रस्त्यावर तरी मुक्कामाचं गाव असावं. दोन्हीतलं एक झालं पाहिजे. का अजून बी नाही कळलं? अजून सोपं करतो. जे गरजेचं आहे, जे गरजेचं आहे तेच आपल्याला कळावं जीवनात. जे ज्याची आपल्याला गरज आहे तेच आपल्याला कळावं. आणि समजा असं नसेल तर आपल्याला कळलेलं तरी आपल्या गरजेचं असावं. का नाही कळलं तुम्हाला? आता याच्यापेक्षा सोपं कीर्तन मला नाही करायला. किती सोपं सांगू. दोन्हीतलं एक कुठलं तरी जीवनात घडलं पाहिजे. अस्तित्व संपन्न वस्तूचीच जीवनात प्रतीती यावी, अनुभूती यावी. ऐका, 4 वर्ग सांगतो मी तुम्हाला. जगात एक पहिला वर्ग असा आहे, त्या वस्तूला अस्तित्वही नाही, त्या वस्तूला अस्तित्वही नाही आणि त्याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. एक वर्ग.
दुसरा वर्ग असा आहे, अस्तित्व नाही पण प्रतीती येते. तिसरा वर्ग असा आहे, अस्तित्व आहे पण त्याहून वेगळं राहून त्याची प्रतीती घेता येत नाही. आणि चौथा वर्ग असा आहे, अस्तित्वही आहे आणि साधू संतांना त्याची प्रतीती सुद्धा. लक्ष दे, ए ए ए इकडे बघ ना, असं ईशीवर दरोडा नाही टाकायचा. किती वर्ग, किती प्रकार सांगितले मी? 4. पहिला प्रकार काय सांगितला? अस्तित्वही नाही आणि त्याची कोणाला प्रतीतीही नाही. दुसरा प्रकार सांगितला, अस्तित्व नाही पण प्रतीती येते. तिसरा प्रकार सांगितलाय, अस्तित्व आहे पण वेगळं राहून त्याची प्रतीती घेता येत नाही. आणि चौथा प्रकार सांगितलाय, अस्तित्वही आहे आणि साधू संतांना त्याची प्रतीती सुद्धा आहे. बस एवढे 4च प्रकार सांगतो, आजची सेवा समाप्त करतो. बरं वाटलं ना? समाप्त करतो म्हणलं की. पण हे 4च प्रकार सांगायला अजून 1.5 तास लागणार आहे. ऐका, घाबरू नका, घाबरू नका. पहिला प्रकार सांगतो, अस्तित्वही नाही आणि त्याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. उदाहरणार्थ, वंध्यापुत्र. वंध्यापुत्र कळलं का? कळलं का? नाही कळलं? वांझ स्त्रीचा मुलगा. कोणत्या स्त्रीचा? वांझ स्त्रीचा मुलगा. त्याला अस्तित्व आहे का? म्हणजे अहो, म्हणजे तुम्ही वांझ स्त्रीचा मुलगा बघितला का? बघितला का? वांझ स्त्रीचा मुलगा पाहिला का? का पाहिला नाही? नाहीच तर काय पाहता? ऐका, वंध्या पुत्राला अस्तित्व नाही आणि मी वांझ स्त्रीचा मुलगा पाहिलाय असं म्हणणारा माणूस काय अजून जन्मलेला? वंध्या पुत्राला अस्तित्वही नाही आणि त्याची कोणाला जगात प्रतीती सुद्धा नाही. काय झालं? एक मावशी भूदेवाकडे गेली, ब्राह्मण देवाकडे. तुमच्याकडे काय म्हणतात? ब्राह्मण देव म्हणतात का देवबाप्पा म्हणतात का काका म्हणतात? देवबाप्पा. बरं, आपलं सोपं देवबाप्पा. देवबाप्पाकडे गेली आणि सांगितलं, देवबाप्पा नाही काय, माझ्या मुलाची जन्मपत्रिका लिहायची. ही जन्मपत्रिका तरी कळते का नाही तुम्हाला? जन्मपत्रिका लिहायची. ठीक आहे म्हणाले. देवबाप्पाने विचारलं, सांगा मुलाचं नाव. त्या मावशीने सांगितलं, नाव ठेवलेलं नाही म्हणे. ठीक आहे, मग मुलाची जन्मतारीख सांगा. काय म्हणे जन्मतारीख? गरीबाच्या घरी कुठे कॅलेंडर असतं का म्हणे? तारीख आठवण येत नाही. मग जन्माचा वार सांगा म्हणे, विसरून गेले. मग जन्माची वेळ सांगा. काय देवा, अहो गडबडीत घाईत वेळ कुठं ध्यानात राहिली का? लक्ष द्या जरा नीट. वेळ माहीत नाही, तारीख माहीत नाही, वार माहीत नाही, नाव ठेवलेलं नाही. कशी लिहायची? कशी जन्मपत्रिका काढायची? पण ते देवबाप्पा हुशार होते. ते देवबाप्पा असं म्हणाले, तुम्ही असं सांगा काय की आमच्या उत्तम नगरमधील कोणता चौक रे? शिवपुरी चौक, जनेश्वर भगवंताचं मंदिर, तिथला सप्ताह होता, रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम होता, बार्शीच्या बुवाचं कीर्तन होतं आणि त्या दिवशी माझं पोरग जन्मलंय असं सांगा म्हणे. मी त्या वर्षीचं पंचांग काढतो आणि मुलाची जन्मपत्रिका लिहितो असं ते देवबाप्पा म्हणाले. पण त्या मावशीनं सांगितलं, काहीच आठवण येत नाही. आता कसं करायचं? आता कसं करायचं? पण तरी ते देवबाप्पा हुशार होते. ते म्हणाले, असं करा, तुमच्या मुलाला माझ्या समोर आणून बसवा. मी त्याच्या हस्तरेषा पाहतो, मस्तकाच्या रेषा पाहतो आणि त्याची जन्मपत्रिका तयार करतो, बनवतो. असं म्हटल्यानंतर त्या मावशीनं उत्तर दिलं, देवबाप्पा पोरगा आणखीन व्हायचंय म्हणे. तुम्ही जागेत राहतेच की. आता जो मुलगा जन्मालाच आला नाही त्याची जन्मपत्रिका लिहिता येते का? मी बोलत नाही, ज्ञानोबाराय बोलतात. ज्ञानोबाराय बोलतात, वांझेची लेका कैचे जन्मपत्रिका, नभे निळे भूमिका के कल्पोपा. लक्ष द्या,
चांगला आहे का? वंध्या पुत्राला अस्तित्व नाही आणि मी वांज स्त्रीचा मुलगा पाहिलाय असं या जगात कोणीच म्हणू शकत नाही. म्हणजे अस्तित्वही नाही आणि त्याला प्रतीती सुद्धा नाही. ऐका, काय आहे, काय झालं? हा, लक्ष द्या, लक्ष द्या. थोड्या वेळ एक तासभर मोबाईलचा नाद करू नका. एक तासभर काय झालं बघा, इतका नाद आहे हो आम्हाला. माणसं इतक्या आहारी गेले हो मोबाईलच्या. लोक एखाद्या वेळेस श्वास घ्यायचा विसरतील हो, पण मोबाईल विसरीत नाही तो. थोडं तरी स्वतःसाठी जगायला शिका जरा. तर ऐका, अस्तित्वही नाही आणि प्रतीती सुद्धा नाही. एक मनुष्य असा पळतच चालला होता. त्याला विचारलं, तुम्ही इतक्या पळत निघालात, कुठं निघालात? कीर्तनाला चाललात का एवढ्या पळत? तो म्हणला, छे छे, कीर्तनाला कुठं इतक्या पळत जातात का? कीर्तनाला माणसं दमादमाने येतात, अंदाज घेऊन येतात, बोवाचा अंदाज घेऊन मग येतात. ऐका, म्हणजे कुठं गेलतात? त्याने सांगितलं, लग्नाला गेलो होतो. कुठं? लग्नाला. ठीक आहे. त्याला पुन्हा मी विचारलं, कोणत्या गावाला लग्न होतं? जरा ऐका बरं का, लक्ष द्या. कोणत्या गावाला लग्न होतं? त्याने उत्तर दिलं, गंधर्व नगरीला लग्न होतं. लग्न कोणत्या गावाला होतं? गंधर्व नगरी. कीर्तन झाल्यानंतर तुम्ही गुगलला विचाराल गंधर्व नगरी कुठं आहे म्हणून, सर्च करा त्याच्यात, नंतर गंधर्व नगरी, आणि सर्च करून भेटली गंधर्व नगरी की मला फोन करून सांगा परत. लग्न कुठल्या गावात होतं? गंधर्व नगरीला. बरं ठीक आहे म्हटलं, मुलगी कोणाची होती? त्याने सांगितलं, भीष्माचार्याची. आता हे तुम्हाला थोडं कळायला जड जाईल, हे लोकांना कळलं. मुलगी कोणाची? भीष्माचार्याची, की जे नैष्टिक ब्रह्मचारी भीष्माचार्य त्यांची मुलगी. बरं म्हटलं ठीक आहे, कोणाच्या मुलाला दिली? त्याने सांगितलं, मारुतीरायाच्या मुलाला दिली. आता लक्ष द्या. बरं ठीक आहे. मी पुन्हा विचारलं, म्हटलं ठीक आहे, अरे पण ते लग्न ज्या मंडपात लागलं, सदानंद महाराज, लग्न ज्या मंडपात लागलं, त्या मंडपाला जे खांब दिले होते, तुम्ही याला खांब म्हणता का बांबू म्हणता? खांब. जे खांब दिलेले होते ते खांब कशाचे होते? त्याने सांगितलं, ते खांब सशाच्या शिंगाचे खांब होते. कशाचे खांब होते? सशाचं शिंग वितभर लांब असतं का हातभर लांब असतं? अंदाजे. चुकलं तर चुकू द्या. किती वितभर असतं का हातभर असतं? हुशार आहे ते. हुशार आहे ते, संस्थेतली आहेत ना. सशाच्या शिंगाचे खांब होते. ऐका, पुन्हा मी विचार, तुमची गडबड झाली का? तुम्ही काय विधभर हातभर म्हणले का? लक्ष द्या, लक्ष द्या चांगलं. मी पुन्हा विचारलं, त्या मंडपाला शोभा येण्यासाठी जी फुलं बांधली होती, फुलं, ती फुलं कशाची होती? त्याने सांगितलं, आकाशाची फुलं होती. फुलं कशाची होती? आकाशाची फुलं पिवळी असतात का निळे असतात? आकाशाची फुलं. फुलंच नाही राहते, प्युअर नाशिक आहे. चला, पुन्हा मी त्याला इगतपुरी नाशिक. बर, पुन्हा मी विचारलं, ए गड्या म्हटलं, हे असं अवांतर प्रयोजन सांगू नको, मुख्य सांग, मुख्य. कारण लग्नामध्ये काय असतं, कोणाचं लक्ष कशाकडे असतं, कोणाचं लक्ष कशाकडे असतं. काही लोकांचं लक्ष असतं, जोडा कसा आहे. जोडा म्हणजे अहो, मग मला बी नवरा नवरीच म्हणायचे, तुम्हाला काय दुसरं वाटलं का? जोडा. खरं म्हणजे नवरा नवरीला जोडा का म्हणतात हे अजून काय कळलं नाही गड्या आपल्याला. चला, जोडा कसा आहे. काहीचं लक्ष असतं, ते मंडपात शिरताना ते पाण्याचा फवार असतो का, त्याच्याकडं लक्ष असतं. आपल्याकडं कोणी पाहत नाही हे बघणार आणि 2-4 वेळा त्याच्या पुढं जाणार येणार. जाऊ द्या. मिष्टान्न मितरे जना. म्हणला, जेवायला काय होतं सांग? त्याने सांगितलं, गुलाबजाम होते, गुलाबजाम. मी म्हटलं, काय डालड्यात तळलेले होते का? त्याने सांगितलं, नाही, तुपात तळलेले गुलाबजाम होते. कशात? कशात तळलेले? तुपात तळलेले गुलाबजाम. मी म्हटलं, काय जळशा गाईच्या तुपात तळले होते का? त्याने सांगितलं, छे छे, काश्विनीच्या तुपात तळलेले गुलाबजाम होते. कोणत्या तुपात?
काश्विनीच्या. काश्विन एका वेळेला 1.25 लिटर दूध देते का 1.25 लिटर दूध देते? अंदाजे, अंदाजे, चुकलं तर चुकू द्या, वेलेली काश्विन आहे, अंदाजे. काश्विनीच्या तुपात तळलेले गुलाबजाम. सुटलं का तोंडाला पाणी तुमच्या? आणि आता ऐका, मी शेवटी त्या मुलाला विचारलं त्याला की बाबा, म्हटलं एवढ्या चांगल्या लग्नाची बातमी तुला कोणी सांगितली? आणि मग त्यानं सांगितलं, तो आपल्या गावात नाही का गोविंदरावचा पोरगा, जन्म झाल्यापासून मुका, त्याच्या तोंडानं ऐकली म्हटलं मी ही बातमी. आता मला तुम्ही एवढंच उत्तर द्या, आता शहाणी माणसं, आता जे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यातलं खरं किती आहे? बोला की, बोला ना. सगळं कसं आहे? खोटं. आता हे मी सांगितलेलं सगळं कसं आहे? म्हणजे माझं कीर्तन कसं आहे? नीट कीर्तन आहे का? आता सांगितलेल्या कोणत्याच वस्तूला अस्तित्वही नाही आणि याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. आता ओव्या देतो. ज्ञानोबा बोलतात, गंधर्व दुर्ग काय पाडावे, शश विशान काय मोडावे, होवावे मग तोडावे, खपुष्पकी योम कुसुमाचा पांडवा, कवने देठ तोडावा, मनोनी नाही आईशिया भवा, आदि कैची. मुद्दा पहिला संपलाय आपला. आत्ता जे मी तुम्हाला पदार्थ सांगितले, वस्तू सांगितल्या, सशाचं शिंग सांगितलं, आकाशाचं फूल सांगितलं, काश्विनीचं तूप सांगितलं, हे जे सांगितलं ना, याच्यापैकी कोणत्याच वस्तूला अस्तित्वही नाही आणि त्याची कोणाला प्रतीती सुद्धा नाही. एक वर्ग. दुसरा वर्ग असा आहे, अस्तित्व नाही पण प्रतीती मात्र येते. वेदांतानं याकरता दृष्टांत 2 दिले. एक मृगजळाचा दृष्टांत आणि दुसरा स्वप्नाचा दृष्टांत. मृगजळाचं जे पाणी असतं ते पाणी खरं असतं का? तुम्हाला कळतं का नाही? मृगजळ नाही कळत. अरे त्या झळाया काय म्हणतात तिकडं? झळाया आहे ना, ते लांबून बघितलं की असं उन्हामध्ये ते चमकतं पाणी असल्यासारखं दिसतं. काय म्हणतात तुमची भाषेत? मृगजळ. झळा. ते लांबून बघितलं की पाणी असल्यासारखं दिसतं आणि हरिणाला वाटतं पाणीच आहे असं, म्हणून हरिण तिथं धावत जातं आणि पाणी नसतं. शेवटी हरिण काय होतं? मरण पावतं. ऐका, तुकोबारायची भाषा गोड आहे की तुकोबाराय म्हणतात, मृग जळा दिसे सात पणाईचे, खोटियाचे पिसे उरफोडी, खोटियाचे पिसे उरफोडी. मृग जळा दिसे सात पणाईचे, खोटियाचे पिसे उरफोडी, खोटियाचे पिसे उरफोडी. जळ दिशे साचपण आयशे, खोटियाचे पिशे उरफोडे. लक्ष द्या, हरणाला ते पाणी आहे असं वाटतं, हरिण तिथं धावत जातं. हे मृगजळ जे दिसतं जळया, हे सकाळी 6 वाजता दिसतात का रात्री 8 वाजता दिसतात? तुम्ही जागेत? दुपारी. दुपारी 12 वाजता, जेव्हा आकाशात काळे कुट्ट ढग आलेले असतात, तेव्हा दुपारी 12 वाजता त्या झळाया दिसतात. काळे कुट्ट ढग आल्यावर झळाया दिसते. तो कळलं, आता कळलं. तेजानी उखिरा भेटी झाली या विरा, मृगजळाची या पुरा रूप करणे. लक्ष द्या, मृगजळ भासत, हरिणाला पाणी आहे असं वाटतं, हरिण तिथं धावत जातं, म्हणजे त्याला त्याची प्रतीती येते, पण प्रत्यक्षात मात्र पाणी नसतं. म्हणजे अस्तित्व नाही पण प्रतीती येते. याच्यातलाच दुसरा दृष्टांत दिलाय शास्त्रानं, स्वप्न. स्वप्नातील पदार्थ जागृतीमध्ये उपयोगाला येतात का? नाही. कळलं नाही का?
स्वप्नातून जाग झाल्यानंतर स्वप्नातले पदार्थ आपल्याला जागृतीत उपयोगाला कामाला येतात का? नाही येत. उदाहरण देतो. स्वप्नामध्ये आपण राजा झालो, स्वप्नामध्ये आपण राजा झालो म्हणून जाग झाल्यावर पेढे वाटायचे का? नाही. किंवा स्वप्नात आपण मेलो, काळजी करू नका नाही मरणार, पण समजा स्वप्नात आपण मेलो म्हणून जाग झाल्यानंतर रडायचं का? नाही. लक्ष नीट द्या. जसं स्वप्नातलं राज्य हर्षाला कारण नसतं तसंच स्वप्नातलं मरण दुःखाला कारण नसतं. ज्ञानोबा बोलतात, स्वप्नेचे राज्य अथवा मरण नोहे हर्ष शोकाशी कारण. ज्ञानोबाची भाषा आहे, ऐका जरा. स्वप्नातील कोणताच पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाही म्हणून आपण स्वप्नाला खरं म्हणतो का खोटं म्हणतो? बोला ना शानी माणसं. स्वप्नाला खोटं म्हणतो का? खोटं म्हणतो कारण जाग झाल्यावर स्वप्नातल्या वस्तू उपयोगाला येत नाहीत. स्वप्नेचे चैले जाईल रया, स्वप्नेचे चैले जाईल लया स्वप्नीचे चैले, जाईल लया स्वप्नीचे चैले. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. स्वप्नीचे चैले जाईल लया, स्वप्नीचे चैले जाईल लया, स्वप्नीचे चैले जाईल लया, स्वप्नीचे चैले जाईल लया. चेईले स्वप्नीचे लया जाईल. ज्ञानोबा बोलतात, स्वप्नातले पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाहीत म्हणून स्वप्न खोटं. खोटं. लक्ष द्या बरं का दादानं जरा. थोडंसं अवघड आहे, थोडंसं सांगू का? म्हणजे निदान कीर्तनात अवघड असतं एवढं जरी तुम्हाला कळलं तरी भरपूर झालं. हे लक्षात ठेवा. थोडं अवघड आहे, अगोदरच बोलतो मी, पण थोडं लक्ष द्या. बघा, ऐका ऐका. स्वप्नाला खोटं का ठरवलं आपण? कोणता नियम वापरला आपण? जागृतीत ते पदार्थ उपयोगाला येत नाहीत म्हणून स्वप्न खोटं. बरोबर. मग स्वप्न कसलं जरी पडलं तरी त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर काही परिणाम होतो का? होत नाही, कारण आपल्याला पक्क माहिती आहे स्वप्न खोटं. बरोबर. आणि खोटं का ठरवलं? निकष कोणता लावला? कायदा कोणता लावला? स्वप्नातले पदार्थ जागृतीत जाग झाल्यावर उपयोगाला येत नाहीत म्हणून स्वप्न खोटं. तर आता थोडा बुद्धीला ताण देऊन पुढचं 1-2 मिनिटाचं ऐका. स्वप्नातले पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाहीत म्हणून स्वप्न खोटं. बरोबर. तसं मला हे सांगा, जागृतीतले पदार्थ स्वप्नात उपयोगाला येतात का? मी थोडा ताण द्या म्हणलोय बुद्धीला. जागृतीतली तुमची मोटारसायकल स्वप्नात उपयोगाला येते का? जागृतीतली तुमची 4 व्हीलर स्वप्नात उपयोगाला येते का? जागृतीतले तुमचे बँकेतले पैसे, बँकेतले जाऊ द्या, खिशातले पैसे स्वप्नात उपयोगाला येतात का? कीर्तन नीट ऐकायचं. जागृतीतली कोणतीच वस्तू कोणालाच स्वप्नात उपयोगाला येत नाही. उदाहरण देतो एका मिनिटात. एक राजा होता. राजा झोपला. आता राजा आहे तो काय आपल्यासारखं झोपतो का कीर्तन ऐकत ऐकत? राजा आहे तो. झोपला. त्याची ती सगळी व्यवस्था, त्याच्या त्या उशालाच तो असा सोन्याचा जग, त्याच्यावर चांदीचं फुलपात्र,
त्याच्यात स्वच्छ शीतळ सुगंधी पाणी. ओवी ज्ञानोबारायचे आहे म्हणून 3 विशेषणं वापरली. स्वच्छे शीतळे सुगंधे जले होती सुखप्रदे परी पवित्रत्व संबंधित तीर्थाचिनी. असं पाणी आहे. राजा झोपला. रात्रीच्या साधारणतः 10:15 वाजले होत्या. 10 वाजून 10 मिनिटं झाली होती. राजा झोपला. लक्ष द्या, लक्ष द्या, बोलू नका. राजा झोपला. झोपेमध्ये राजाला स्वप्न पडलं. स्वप्न पडलं. चैत्र वैशाख महिन्याचे दिवस. ऐका. राजा शिकारीला गेला. वनामध्ये शिकार शोधू लागला. शिकार भेटली नाही. दुपारच्या 12 वाजल्या. प्रचंड ऊन होतं. 47-48 सेंटीग्रेड तापमान होतं. उन्हाची लाई. राजाला तहान लागली. राजा पाण्याचा शोध घेऊ लागला. पाणी 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 करत राजा संपूर्ण जगात फिरला, पण राजाला पाणी भेटलं नाही. आणि पाणी कुठं होतं? जगात. पाणी जगातच होतं ना. आणि राजा फिरला कुठं? जगात. तुम्ही जागेत राहत की? राजाला लागलेली तहान स्वप्नातली आहे, बरोबर? स्वप्नातली तहान भागवण्याकरता राजा जागृतीतलं त्याच्या उशालाच ठेवलेलं पाणी घेऊ शकला नाही. म्हणजे राजा जरी असला तरी जागृतीतली कोणतीच वस्तू कोणालाच स्वप्नामध्ये उपयोगाला येत नाही. तर आता थोडा रिवर्स गेअर टाका. स्वप्नाला तुम्ही खोटं का म्हणाले होते? कोणता निकष लावला होता? स्वप्नातले पदार्थ जागृतीत उपयोगाला येत नाहीत म्हणून स्वप्न खोटं, बरोबर? तसं जागृतीतले तरी पदार्थ स्वप्नात कुठं उपयोगाला येतात? येतात का? येतात का? नाही येत. मग जर येत नाहीत तर जसं स्वप्न खोटं तशी ही दिसणारी जागृती सुद्धा खोटी आहे असं म्हणा की. ज्या दिवशी हे सगळं जग सुद्धा खोटच आहे असं आम्हाला कळेल, त्याच दिवशी आमची परमार्थात प्रगती होईल. त्याशिवाय आमची प्रगती होऊ शकत नाही. मी ज्ञानोबारायाचं चरण सांगतो. ज्ञानोबाराय बोलतात, हे सगळं दिसणारं जे जग आहे ना, ज्ञानोबाराय बोलतात, जे जे देखाने सकाळ चपली चपली चमक जाळा म्हणून चिंती चरण कमळ रघुमादेवी वराचे देखाने सकाळ चपली चपली चमक जाळा म्हणून चिंती चरण कमळ रघुमादेवी जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. ज्ञानोबाराय या संपूर्ण दिसणाऱ्या जगाला मृगजळ म्हणतात. मृगजळ. मृगजळ खरं का खोटं? खोटं. स्वप्न खरं का खोटं? खोटं. ज्ञानोबाराय या जगाला केवळ मृगजळ म्हणत नाहीत, स्वप्नातलं मृगजळ. म्हणजे अगोदर तर मृगजळ खोटं, शिवाय ते कशातलं? खोट्या स्वप्नातलं. मग खोट्या स्वप्नातलं खोटं मृगजळ किती खोटं असेल बरं? तितकं हे दिसणारं सगळं जग खोटं आहे. आणि दादानो, ज्या दिवशी हे जग इतकं खोटं आहे असं जर आपल्याला खरं कळलं तर माणसं भ्रष्टाचार करतील का? अत्याचार करतील का? स्वैराचार करतील का? व्यभिचार करतील का? अनाचार करतील का? हे खोटं हे जर कळलं तर आपल्यात किती परिवर्तन होईल. आजच्या कीर्तनाचा, सगळ्या कीर्तनाचा हा मूळ गाभा आहे. एवढा गाभा ध्यानामध्ये ठेवा. कधीतरी हे सगळं खोटं आहे असं आपल्याला वाटलंच पाहिजे. मी दुसऱ्या मुद्द्यात आहे. स्वप्नाला अस्तित्व नाही पण प्रतीती
येते, प्रतीती येते. एक शेठजी होते, शेठजी, आणि झोपले होते शेठजी. पहाटे शेठजीला स्वप्न पडलं, 4 वाजता स्वप्न पडलं. स्वप्नात शेठजींना लॉटरी लागली 1,00,000 रुपयाची. काय? 1,00,000 रुपयाची लॉटरी लागली स्वप्नात. शेठजी पैसे मोजत होते, पण झालं काय, ते पैसे होते 10 रुपयाच्या चलनात. त्यावेळेस काय 500, 1000च्या, 2000च्या नोटा नव्हत्या, 10 रुपयाच्या, आणि नोटा मोजायची मशीन पण नव्हती. मग आता 10 रुपयानं 1,00,000 मोजायला वेळच लागणार की, वेळच लागणार की. शेठजी पैसे मोजत होते स्वप्नात. 5 वाजल्या, शेठजी पैसेच मोजतात. 6:30 झाल्या, शेठजी पैसे मोजतात. 7:15 झाल्या, 7:45 झाले, 8 वाजले हो, शेठजी काही उठायलाच तयार नाहीत. शेठजी पैसेच मोजित होते. कुठं? स्वप्नात. तुम्ही जागेत राहीत की? शेठजी पैसे मोजित होते. बिचारा तो नोकर होता ना त्यांचा, मुनीम, काय म्हणतात, मुनीमच ना, नोकर. हा, तो बिचारा इमानदार होता, कारण तो जुन्या काळातला होता. जाऊ दे. त्याने विचार केला, 8 वाजले, मालक अजून उठले नाहीत, स्नान कधी करणार, पूजा कधी करणार, नाश्ता कधी करणार, दुकान कधी उघडणार, मालकाचं नुकसान होऊ नये म्हणून त्यानं शेठजीला हलवून जाग केलं. शेठजी उठले, कडक कडक शब्दात बोलायला लागले, रागवायला लागले. कारण झालं काय, तोपर्यंत शेठजीचे 98,000 मोजून झाले होते. किती किती आणि किती राहिले होते मोजायचे? 2,000 राहिले होते. शेठजी कडक कडक शब्दात बोलायला लागले, मूर्ख, 2,000चं नुकसान केलंच. 98,000 मोजून झाले होते, 2,000 मोजायचे राहिले होते. मुनीम हुशार होता, बहुतेक मुनीम हुशारच असतात, हुशार होता. त्याच्या लक्षात आलं ही स्वप्नातली काहीतरी गडबड दिसते. ठीक आहे मालक, जाऊ द्या, करा आंघोळ. काय जाऊ द्या, 2,000चं नुकसान सोसायचं कसं? जाऊ द्या म्हणले माल. अरे 98,000 मोजून झाले होते, 2,000 राहिले होते मोजायचे. ठीक आहे मालक, असू द्या, चुकलं माझं. काय चुकलं? चूक म्हणून जमतंय का? 2,000 अशा दिवसाला काय कमी झालं का नुकसान? म्हणून म्हटलं, मालक हे बघा, काय आहे, मी तुमचा नोकर आहे. रोज किर्द, जमा खर्च, हिशोब, खतावणी लिहायचं काम माझ्याकडेच. अरे पण तुझ्याकडे असलं तरी 2,000चं काय करायचं? काय करा? तर म्हटलं, मालक रागवू नका, 2,000 हिशोबामध्ये मी माझ्या पदरचे टाकतो, मी माझ्या पदरचे 2,000 टाकतो म्हणे हिशोबामध्ये. तुमच्या जवळचे 98,000 बघू म्हणे. हा म्हणला, कुठं आहेत 98,000? आणि मग 8 वाजेपर्यंत काय मोजित होताच. कीर्तन नीट आहे का? 8 वाजेपर्यंत मोजतोय, याचा अर्थ प्रतीती आहे, प्रतीती आहे. आणि बघू दे 98,000 म्हटलं तर दमडा पण नाही, अस्तित्व नाही. दुसरा प्रकार सांगितलाय मी, अस्तित्व नाही, प्रतीती येते. तिसरा प्रकार आहे, अस्तित्व आहे पण वेगळं राहून त्याची प्रतीती घेता येत नाही. त्याला शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्म तत्व म्हणतात. त्याला अस्तित्व आहे पण त्याच्याहून वेगळं राहून त्याची प्रतीती घेता येत नाही. त्याचं कारण आहे, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह तेत वेदमुखे झाले, मन पवन पांगुळले, रातीविन मावळले, रवी शशी. आणि जे प्रणवा पैलीकडे वैकरीशी जे कानडे, काहीशी आई सांगडे नव्हेची जे वस्तू, जेत मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न लगे, इंद्रिया किर जोगे काही होईल. त्या शुद्ध परमतत्वापर्यंत इंद्रियाचा, वाचेचा, मनबुद्धीचा प्रवेश नाही. अस्तित्व आहे पण त्याहून वेगळं राहून त्याची प्रतीती घेता येत नाही. किती झाले प्रकार? 3. आणि चौथा प्रकार सांगतो, विटेवरती उभं राहिलेला, कमरेवरती हात ठेवलेला जो परमात्मा आहे ना, भगवान, त्याला अस्तित्वही आहे. ऐका, आणि साधू संतांना त्याची प्रतीती सुद्धा आहे. त्याचं अस्तित्व काय आहे? 1-2च प्रमाणात बोलतो, नेनो ब्रह्ममार्ग चुकले, हे त्याचं अस्तित्व आहे. अजून सांगू अस्तित्व, जेणे गीता उपदेशिली ते हे विटेवरी माहुली,
सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरिले. बस विटेवर उभा राहिलेला जो परमात्मा आहे ना त्याला अस्तित्व आहे, तो प्रत्यक्ष परब्रह्म आहे. बरोबर. आणि त्याची प्रतीती कोणाकोणाला आहे? सर्व संतांना आहे. देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला माय देवाचा देव. विठ्ठला संदेह माये तुझे पण, विठ्ठला संदेह माझे तुझे पण, विठ्ठला संदेह निमाले तुझे पण, विठ्ठला संदेह हा देखिला देखिला माया देवाचा देव. विठ्ठला संदेह निमाले तुझे पण, विठ्ठला संदेह निमाले तुझे पण. देखिला देखिला देव समाधान जीवा माता वाटे गे माये, समाधान जीवा माता वाटे गे माये. असू दे. याला टू इन वन म्हणायचं. एकाच्या दोन झाली ना. देखिला देखिला माये देवाचा देव ज्ञानोबा रायाचं प्रमाण, देखिला देखिला देवादि देव बरवा नामदेव महाराजाचं प्रमाण झाली दोन. तिसरं सांगतो पाहिला नंदाचा नंदन नाथ महाराजाचं, आणि चौथं सांगतो तुकोबा रायाचं आता कोटे धावे मन तुझे चरण देखलिया. चला, विटेवरती उभा राहिलेला जो भगवान आहे त्याला अस्तित्व हे आहे, आणि साधू संतांना त्याची प्रतीती सुद्धा आहे. अशा विटेवर उभं राहिलेल्या, कमरेवर हात ठेवलेल्या परमात्म्याला पाहिल्यानंतर त्याचा परिणाम वृत्तीवर कसा झाला, त्या परमात्म्याला कसं पाहिलं, तो परमात्मा कसा दिसला, त्याची प्रतिक्रिया तुकोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार. देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार. देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार. उभा कटिकेरा उभा कटिकेरा उभा कटिकेरा ठेवनिया, उभा कटिकेरा ठेवनिया. तिने माझ्या चित्ता होय समाधान, तिने माझ्या चित्ता होय समाधान. उभा कटिकेरा ठेवनिया, उभा कटिकेरा ठेवनिया. तिने माझ्या चित्ता होय देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, उभा कटीकर ठेवोनिया. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहिल्यासारखं करा. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज
अस्तित्व संपन्न वस्तूची आपल्याला कशी प्रतीती आली त्याचं उत्तर देतात. देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, उभा कटेकर ठेवोनिया तुझ्या रूपाचा आकार देखोनिया. थोडं जागं व्हा, थोडं लक्ष द्या. महाराज सांगतात तुझ्या रूपाचा आकार, कमरेवर हात ठेवलेला, विटेवर उभा राहिलेला असा तुझ्या रूपाचा आकार देखोनिया. तर थोडं लक्ष असं द्या, रूपाचा आकार देखोनिया अशी भाषा आहे महाराजाची. तर मला एक उत्तर तुम्ही द्या. आकार आकार हा रूपाला असतो का आकार शरीराला असतो? तुम्ही जागेत बघा. आकार शरीर, उंच, बुटका, सडपातळ, जाडजूड हा आकार रूपाला असतो का शरीराला असतो? शरीराला. म्हणजे महाराजांनी काय म्हणायला पाहिजे होतं? तुकोबारांनी काय म्हणायला पाहिजे होतं? देखोनिया तुझ्या शरीराचा आकार. करा एक फोन तुकोबारायांना, म्हणून जरा दुरुस्त करायचं. तुकोबाराय मग शरीराचा आकार असं का म्हणाले नाहीत, रूपाचाच आकार असं का म्हणाले? त्याचं उत्तर देतो. उत्तर आहे का, जर महाराज शरीराचा आकार म्हणाले असते तर देवाच्या अस्तित्वाला धक्का लागला असता. कारण शरीर या शब्दाचाच अर्थ आहे क्षीयते इति शरीर. हा जे क्षीण होतं त्याला काय म्हणायचं? शरीर. शरीर हे क्षीण होत असतं, क्षणाक्षणाला क्षीण होत असतं. बघा, गुडघे कधी दुखायला सुरू झाले कळतं का तरी? मोतीबिंदूची ऑपरेशन कधी आली समजतं का तरी? समजत नाही. हे आपोआप होत जातं. हे कधी कधी होऊ लागलं कळत सुद्धा नाही. काळे काळे कुरळे कुरळे केस असताना कधी पांढरे झाले समजत सुद्धा नाही. सुरुवातीला गालावरचा एखादाच केस पांढरा होतो, बरोबर आहे की नाही? एखादाच होतो गालावरचा, एखादाच. मग एखादाच झाला की आपण त्याला उपटून काय करतो? फेकून देतो. उपटून फेकून देतो. एखाद्यानंच पक्ष बदलला तर त्याला पक्षातून काढून टाकून दिलं जातं, बरोबर बरोबर. पण पुढे चालून काय होतं? पुढे काय राहतं? माझा मुद्दा समजून घ्या फक्त, मला बाकीचं काय बोलायचं नाही. मुद्दा इतकाच द्यायचा आहे, काळे काळे कुरळे केस असताना पांढरे कधी झाले याचा तपास तरी होतो का आपल्याला? कधी झालं कळत नाही का? त्याचं उत्तर आहे क्षीण होणं. हा या शरीराचा काय आहे? स्वभाव आहे, गुणधर्म आहे. आणि म्हणून तुकोबाराय शरीराचा म्हटले नाही तर कोणाचा म्हटले? रूपाचा. आणि रूपाला तर आकार नसतो, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण तुची रघुराया, अव्यक्त निराकार नाही ज्याकार. बरं का, तिथलं नाही म्हणताना गोंधळ होऊ द्यायचा नाही. तिथलं नाही जर मागं घेतलं तर सगळा घोटाळा होतो. अव्यक्त निराकार नाही ज्याकार असंच म्हणायचं. नाहीतर ते पुढचं नाही जर मागं आणलं, अव्यक्त निराकार नाही ज्याकार. आता तुमच्या नाही लक्षात यायचं पण ह्यांच्या लक्षात आलंय. मग घोटाळा झाला सगळा. लक्षात ठेवा, शब्द म्हणताना कसा म्हटला पाहिजे ह्याला सुद्धा फार महत्वाचं आहे. असे पुष्कळ विचार आहेत पण आज सांगायचे नाहीत. मुद्दा इतकाच आहे. मग तुकोबाराय शरीराचा आकार न म्हणता रूपाचाच आकार का म्हटले? रूपाला तर आकार नसतो, मग म्हणले का? बस त्याचं उत्तर देतो. उत्तर असं आहे, विटेवरती उभं राहणं, कमरेवरती हात ठेवणं हा जो भगवंताचा आकार आहे, तर मला उत्तर द्या, हा आकार आसलेला आकार आहे का त्यानं धरलेला आकार आहे? धरलेला आकार आहे. मुळात देवाला कोणताच आकार नाही. भक्त जशी इच्छा करतील तसा देव आकार धारण करतो. सगळी प्रमाण पाठ आहेत. जैसे जैसे ज्याने ध्यावे तैसे व्हावे, कृपाळे होय भक्ती केला तैसा पूर्वे धरावी ते इच्छा. जैसा केला तैसा होय
धावे सोय धरुणी धारण करतो धरी येली सोंगे येणे अवघे पांडुरंगे. मुळात देवाला कोणताच आकार नाही. भक्ताच्या इच्छेनुसार परमात्मा काय करतो? आकार धारण करतो. दादानं लक्ष द्या, ऐका. कोणताच आकार नसल्यामुळं तो कोणताही आकार धारण करू शकतो. बघा, विशिष्टच आकार असेल तर त्याच्या बाहेर पडता येत नाही. ए दादा, अरे इकडे लक्ष दे ना, माझ्याकडे लक्ष दे ना. विशिष्ट आकार असेल त्याच्या बाहेर नाही पडता येत. तेवढ्याच चौकटीत राहावं लागतं, तेवढ्याच चौकटीत राहावं लागतं. दुसऱ्या चरणाला अशी चाल लावायची, अशी जर घोकून ठेवलेली असली आणि मधल्याच एखाद्या प्रमाणाला दुसऱ्याच गायकानं म्हणून टाकली तर मग काय होतं? घोटाळा होतो. आता यांचा नाही घोटाळा होणार. ही सगळी मोठी मोठी माणसं आहेत. खरं सांगू का, हे लोक चाली म्हणतच नाहीत. काय म्हणणं आहे तुमचं? हे लोक चाली म्हणतच नाहीत. मग हे जे म्हणतील ती चाल, हे लक्षात. मोठी माणसं आहेत, प्रश्नच नाही. आणि तुमच्या भाग्यानं तुम्हाला लाभलेत. ऐका जरा, विशिष्ट चौकट असली की त्याच्या पलीकडे जाता येत नाही. या चरणावर हे सांगायचं, त्या चरणावर ते सांगायचं, त्या चरणावर ते सांगायचं, असं जर बोवाचं असं ठरलेलं असलं पक्क, तेवढंच तसंच. आणि यांच्यासारख्या गायकाने मेघराज महाराजांनी असं मध्येच एखादं जर प्रमाण दिलं तर काय होतं? काय होतं? त्याचा सगळा घोटाळा होतो. काय होतं? मग पानाला पान चिटकतं आणि मग जय विठ्ठल करावं लागतं. अवघड असतं ते. मी काय सांगायला लागलो? हे विशिष्ट चौकट असली की त्याच्या पलीकडे जाता येत. पण दादा, या जगातला कोणताही आकार देव धारण करू शकतो. त्याचं कारण आहे, मुळात त्याला कोणताच आकार नाही. भक्त जशी इच्छा करतील तसा तो आकार धारण करतो. काय झालं? काय झालं? भगवान कृष्ण कन्हैया कन्हैया रडू लागले, रडू लागले. यशोदेनं खूप समजावलं, थापटलं, थोपटलं, चॉकलेट, गोळ्या, बिस्किट दिल्या, हिंडवलं, फिरवलं, काही केल्यानं राहीच ना. कोण? झोपले तुम्ही? कोण? कृष्ण कन्हैया राहीच ना. काय करावं, काय करावं, काय करावं. कडेवर घेतलं, अंगणात आल्या. नेमकंच काय झालं? रस्त्यानं निघाली होती राधा. कोण निघाली होती? राधा. आणि राधेला भगवंतानं पाहिलं आणि भगवान रडायचं थांबले. आणि मग यशोदा म्हणाली राधेला, बघ बघ, तुला बघितलं की कसा रडायचा थांबला. बघ, तुला बघितलं की कसा रडायचा थांबला. आता हिला काय माहिती आहे तिच्यासाठीच हा रडत होत आहे. आणि मग मात्र यशोदा म्हणाली राधेला, ए असं कर बरं म्हणे, बघ तुला बघितलं की रडायचं थांबलंय, जरा याला घेऊन जा, घरी घेऊन जा तुझ्या, जरा याला खेळव म्हणे, मला भरपूर कामं करायच्यात घरची. चालते. आता ह्याच्या मनात तेच होतं आणि तिच्या मनात तेच होतं. काय झालं? जुळलं काय? घेऊन गेले, घेऊन गेले. मनातलं ठरलेलं झालं, घेऊन गेली राधा. कुणाला? भगवान कृष्ण कन्हैयाला घरी घेऊन गेले. पलंगावरती बसवलं आणि राधा कन्हैयाला बोलू लागली. ऐका बरं का. पण झालं असं, बोलताना आता भगवान 5 वर्षाचे भगवान. राधा म्हणाली कन्हैयाला, एक काना, एक काना, तो मोठा हो ना, 25 वर्ष वयाचा हो ना. कानानं सांगितलं, कसं शक्य आहे? मी आता 5 वर्षाचा आहे, 25 वर्षाचं कसं शक्य आहे? नाही काना, हो ना 25 वर्षाचा. अगं पण कसं शक्य आहे? मी 25 वर्षाचा व्हावा असं तुला जर वाटत असेल तर त्याकरता तुला आणखीन 19 वर्ष 11 महिने 29 दिवस वाट बघावी लागेल. त्याशिवाय मी 25 वर्षाचं कसं होईल? एकदम कसं शक्य आहे? शक्य आहे म्हणे. कसं शक्य आहे? 5 वर्षाचा माणूस 25 वर्षाचा होऊ शकतो का? बोला ना राव, शक्य आहे का? राधा म्हणाली शक्य आहे. कसं शक्य आहे? राधा म्हणाले मी उगा नाही बोलत, पुराव्यानं बोलते. म्हणे काय? दे पुरावा. देते म्हणे. हे बघ काना, 35 वर्षाची, 45 वर्षाची, 50 वर्षाची माणसं, एकदम 65 वर्षाची
होतात की रे काना? नाही कळलं तुम्हाला? हाफ कार्ड, ज्येष्ठ नागरिक. राधेनं पुरावाच दिला ना काय? मला हे कळत नाही. ज्यांचं वय 45 आहे, 40 आहे, त्यांनी जर 65चं कार्ड काढलेलं असेल आणि मला वाटतं देवानं खरंच त्यांचं ते वय 65च जमेला जर धरलं. अरे 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 45 वय असताना 65चं कार्ड घेऊन जर महिन्याला पंढरपूरची वारी करीत असेल तर ती पांडुरंगाला किती आवडत असेल देवच जाणे. फार अवघड गणित आहे, फार कठीण गणित आहे सध्या. चला आता पुरावाच दिला, आता काय करता? मग व्हावं लागलं देवाला. झाले देव, 25 वर्ष वयाचे देव झाले. आणि मग राधा बोलू लागली राधा. नेमकं काय झालं? 8:30 ते 10:30 कीर्तनाची वेळ होती. 10:30ला कीर्तन संपलं आणि राधेचा पती 10:35ला आला की घरी. झालं 10:35ला वाजवला, दरवाजा वाजवला, राधे दरवाजा उघड. आणि मग मात्र राधेनं कन्हैयाला विनंती केली, काना तो आता लहान हो. काना म्हटलं, तुझं डोकं तर नाही ना फिरलं काय? अगं लहानाचं मोठं होता येतं का मोठ्याचं लहान होता येतं? तुम्ही जागेत. लहानाचं मोठं होता येतं, मोठ्याचं लहान होता येतं का? आहे का कुठं त्याचं औषध? शक्य आहे का? तेवढ्यात बाहेरचा आवाज वाढला, राधे दरवाजा उघड. आता काय करावं? काना काही कर पण तो लहान हो. कानानं सांगितलं, लहान होण्याचा मंत्र आहे म्हणे, पण डायरीत लिहिलेला आहे आणि डायरीत चुकून घरीच राहिली म्हणे. काही कर. तेवढ्यात बाहेरचा आवाज, राधे. आता काय करावं? प्रभूजी लाज रखो तुम मेरी. आणि मग काय हो, शेवटी परमात्मा पुन्हा 5 वर्ष वयाचे लहान झाले. बाहेरचा आवाज, राधे. मग हिनं बी आतनं आवाज ठोकला, दम निघत नाही काय? उघडते की. आतला आवाज वाढला की त्याचा आवाज बारीक झाला. मग ते म्हणला, बरं उघड. काय असतंय, आतला आवाज जोपर्यंत बारीक मोठा असतो. बरोबर आहे ना? हे बरोबर आहे म्हणते. लक्ष द्या, चांगलं लक्ष द्या माझ्या मुद्द्याकडे. मला एक छोटं विचारायचंय दादा तुम्हाला. भगवान लहानाचे मोठे झाले आणि मोठ्याचे लहान झाले, का शक्य झालं हे? त्याचं उत्तर एकच आहे, मुळात देवाला कोणताच आकार नसल्यामुळं देव मोठाही होऊ शकतो आणि देव लहानही होऊ शकतो. हे लक्षात ठेवा. एक सोपं विचारतो, लहान असताना मोठं होण्याचा अभ्यास ज्याच्यात असतो त्याला संसार म्हणा, त्याला संसार म्हणा, त्याला विज्ञान म्हणा. लहान असताना मोठं होण्याचा अभ्यास ज्याच्यात असतो त्याला संसार म्हणा. आणि पुढचं वाक्य सांगतो, मोठं असूनही लहानपणा घेण्याचा अभ्यास ज्याच्यात असतो त्याला परमार्थ म्हणा. दादानो, या मंडपात इथं काय यायचंय? इथं लहान होण्यासाठी यायचंय. आपला बंगला, आपली गाडी, आपली नोकरी, आपला बँक बॅलन्स, आपलं काय वैभव, थाट, हा सगळा फेकून द्यायचा आहे आणि इथं वारकरी होऊन या मंडपात येऊन बसायचंय. मोठ्यानं लहान होण्यासाठी हा मंडप आहे, लक्षात ठेवा. त्याच्याकरता इथं यायचंय. माझ्या बोलण्याचा आशय इतकाच आहे, देवाला कोणताही आकार नसल्यामुळं देव कोणताही आकार धारण करू शकतो. देखोनिया तुझ्या रूपाचा आकार. ते तुम्हाला ते पाणी माहिती आहे? पाणी माहित नाही? पाणी प्यायचं आंघोळीचं काय असेल ते पाणी माहित नाही तुम्हाला? हां, पाणी माहित आहे ना? माहित आहे. काय झालं, एक वेळेस पाण्यालाच एक जणानं विचारलं, जय हरी, ए पाणी आहे काय, तुझा रंग कसा आहे सांग. तो म्हणला, आपल्याला रंग नाही हो. नाही म्हणे, सांग तुझा रंग कसा आहे. त्यानं विचारलं, पाणी तेरा रंग कैसा. तो म्हणला, अरे मला रंगच नाही. सांग तुझा रंग कसा आहे. शेवटी त्यानं बी उत्तर दिलं, मग जिसमे मिलाये वैसा. पाण्यामध्ये जो रंग तुम्ही मिसळाल त्या रंगाचं पाणी बनतं. बरोबर? एक उत्तर द्या आता, का बनतं एवढंच सांगा.
हे खरं उत्तर आहे. पाण्यात जो रंग मिसळाल त्या रंगाचं पाणी का बनतं, त्याचं मूळ उत्तर आहे मुळात त्याला कोणताच रंग नाही म्हणून. आणि म्हणून दादानो, तुम्ही सुद्धा भगवंतामध्ये ज्या कोणत्या भक्तीचा रंग मिसळाल त्या पद्धतीचा परमात्मा होतो. तुम्ही वात्सल्याचा रंग मिसळला की तो कृष्ण कन्हैया लाला होतो. तुम्ही सख्याचा रंग मिसळला की तो मित्र होतो. तुम्ही दास्याचा रंग मिसळला की तो स्वामी मालक होतो. तुम्ही कांता भावाचा रंग मिसळला की तो पती होतो. तुम्ही माझ्या ठाई जैसा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हाला गे म्हणून देखोनिया तुझ्या रूपाचा आकार. उभा उभा म्हणजे भाविकासाठी उभा. परमात्मा उभा कशासाठी? एका वाक्यात सांगतो, भक्ताचं काम करण्यासाठी उभा आहे. भक्ताची वाट पाहतोय परमात्मा म्हणून उभा. उभा राहणं हे तत्परतेचं लक्षण आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, उभा कटेकर ठेवूनिया. असा परमात्मा पाहिला आणि त्या पाहिलेल्या भगवंताचा पाहणाऱ्या तुकोबारायांच्या चित्तावर मनावर काय परिणाम झाला, तो परिणाम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात माझ्या चित्तावय समाधान, येणे माझ्या चित्तावय समाधान. टाळी टाळी. तिने माझ्या चित्ता होय समाधान, तिने माझ्या चित्ता होय समाधान. वाटते चरण सोडावे, वाटते चरण सोडावे, येणे माझ्या चित्ता होय समाधान, येणे माझ्या चित्ता होय समाधान. वाटते चरण सोडावे, वाटते चरण सोडावे, येणे तिने माझ्या चित्ता होय समाधान, तिने माझ्या चित्ता होय समाधान. समाधान. डब्बार खोमाई. माई तो पार हरी जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार टाळी वाजवा, टाळी जय वाजवा. जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, टाळी वाजवा. विठोबार कुमाई, रखुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, हरे विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, कुमाई, टाळी वाजवा, टाळी वाजवा. हरी जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार विठोबार जय कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबा हे जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार विठोबार कुमाई, कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, पुंडलिक वरदारी विठ्ठल
कुमाई पार कुमाई पार कुमाई हरी पार कुमाई पार कुमाई पार कुमाई तेने माझ्या चित्ता होय समाधान वाटते चरण न सोडावे. अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये तुकोबाराय पाहिलेल्या वस्तूचा पाहणाऱ्यावर झालेला परिणाम सांगतात. पुष्कळ विचार आहे. कधी कधी पाहणाऱ्याचा जे पाहिलं त्याच्यावर परिणाम होतो, तर कधी कधी जे पाहिलंय त्याचा पाहणाऱ्यावर परिणाम होतो. दोन्हीचे दृष्टांत आहे, दोन्हीचा विषय आहे, पण आपली वेळ संपलेली आहे. पहिली तर 8 ते 10 होते, नंतर 8:30 ते 10:30 झाली, आणि आता 10:30च्याही पुढं आपण गेलेलो आहोत. त्यामुळं आपण अधिक वेळ न घेता 1-2-4 मिनिटात आपण थांबूया. तुकोबाराय सांगतात तेने माझ्या चित्ता होय समाधान. याचा अर्थ असा आहे, आत्तापर्यंत समाधान नव्हतं, पण परमात्म्याला पाहिलं आणि समाधान झालं. काय असतं बघा, आत्तापर्यंत समाधान मनाचं का नव्हतं आणि आत्ता का झालं, त्याचं उत्तर देतो. उत्तर असं आहे, जोपर्यंत आपल्या मनाला त्याच्या योग्यतेचा विषय भेटत नाही तोपर्यंत त्याचं समाधान होत नाही. एकदम सोपं करतो. एक लहान मुलगं होतं, 2-2.5 वर्षाचं असेल, 3 वर्षाचं असेल. झोपलं होतं, झोपेतून उठलं, रडायला लागलं, मोठ्याने रडायला लागलं, पण आई जवळ नव्हती, कुठंतरी कामात बाहेर अडकली होती. प्रचंड रडायला लागलं. त्या लेकराच्या रडण्याचा आवाज शेजारीन बाईच्या कानावर गेला. आता किती जरी झालं तरी शेवटी ती बाईच किंवा बिचारी, ती बिचारी धावत आली. तिनं ते लेकरू उचललं, कडेवरती घेतलं, पण तरी ते राही ना, आई 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 म्हणून रडायचंच. ज्या बाईनं या लेकराला उचललं होतं त्या बाईनं या लेकराला चॉकलेट, गोळ्या, बिस्किटं खायला दिली तरी राहीना, हिंडवलं फिरवलं तरी राहीना, जे थापटवणे निजवी ते मागलं ते खाया देते ते सगळं म्हणून झालं, चाल न लावता, तरी ते काय राहीना रडायचं. बरं ऐका, ज्या बाईनं या लेकराला उचललं होतं त्या शेजारीन बाई श्रीमंताच्या घरच्या होत्या. आता श्रीमंताच्या घरच्या बाईनं उचलून घेतल्यावर तरी यानं रडायला थांबायला पाहिजे का नाही? तरी थांबा ना हो, ते आई 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 म्हणून रडायचंच. ज्या बाईनं या लेकराला उचलून घेतलं होतं त्यांच्या अंगावर 35 तोळं सोनं होतं. आता निदान एवढं सोनं बघून तरी निदान त्याने रडायचं थांबायला पाहिजे होतं, पण ते रडायचंच, आई आई म्हणून रडायचंच. लक्ष नीट कीर्तनाकडे द्या. शेवटी त्याच्या रडण्याचा आवाज आईच्या कानावर गेला. आई धावत आली, त्यानं झेप टाकली आणि आईच्या कडेवर जाऊन बसलं, आणि आईच्या कडेवर जाऊन बसल्या बसल्या रडायचं थांबलं. आणि मग त्या शेजारीन बाई म्हणायला लागल्या, काय हो मावशी तुमचं पोरगं, मी किती वेळेला हिंडवते फिरवते, थापडते थोपडते, खायला देते तरी राहत नव्हतं, आणि आता कसं गप बसलं, आता कसं गप बसलं. आता हिच्या हे ध्यानात यायला पाहिजे होतं, ते तुझ्यासाठी रडतच नव्हतं. तुम्ही कीर्तन ऐकताय का? ते रडत कोणासाठी होतं? आईसाठी. मग आईसाठी रडणारं लेकरू बाईनं उचलून घेतल्यावर गप बसेल का? कीर्तन कळतं का नाही तुम्हाला? लेकरू रडते कोणासाठी? ते जातवान लेकरू आहे. जोपर्यंत आई भेटत नाही तोपर्यंत ते थांबतच नाही. समजलं का नाही? मनरूपी लेकरू आहे. परमात्मा रूपी आई जोपर्यंत त्याला भेटत नाही तोपर्यंत ते रडायचं थांबत नाही. शेजारीन बाई म्हणजे कोण? माया. माया या बाईनं त्याला उचलून घेतलं, त्याला विकाराच्या बाजारात नेलं, शब्दस्पर्श रूप रसगंध पंचविषय रूपी खाऊ त्याला दिला, पण त्याच्यावर त्याचं समाधान होत नाही, कारण ते पांडुरंग परमात्मा या आईसाठी रडत असतात. जेव्हा पंढरीराय परमात्मा ही आई भेटते दादा, तेव्हा त्याचं रडणं थांबतं. प्रमाण पुष्कळ आहेत. आता कोठे धावे मन झाले समाधान, तुमचे धरिले चरण आता उठावेसे मना, येत नाही नारायणा. म्हणून तेने माझ्या चित्ता होय समाधान, वाटते चरण न सोडावे. आता चरण सोडावं असं वाटत नाही, देवाचे चरण सोडावं असं वाटत नाही. मला सुद्धा आता असं वाटतंय, वाटते चरण
न सोडावे म्हणजे वाटते कीर्तन न सोडावे. पण आता वेळ संपलेली आहे. परमात्म्याला पाहिलं, समाधान झालं. चरण सोडणार नाही म्हणजे नेमकं काय करणार याचं उत्तर महाराज अभंगाच्या तिसऱ्या मुखी गातो गीत वाजवी टाळी वाजवा, टाळी वाजवा. मुखी गातो गीत वाजवी तो टाळी. मुखी गातो गीत वाजवी तो टाळी. टाळी वाजवा. मुखी गातो गीत वाजवी तो टाळी. नाचतो राऊळी प्रेम सुखे, 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 नाचतो राऊळी प्रेम सुखे. माझ्या चित्ता होय समाधान, तेरे माझ्या चित्ता होय समाधान, समाधान, समाधान. वाटते चरण न सोडावे. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझं चरण आता सोडावं असं वाटत नाही. पण देवाचं चरण कोण धरून देते का? होय, चरण धरून देतात का पंढरपूरला गेल्यावर देवाचं? कुठलं चरण कोण धरून देते? मुंडकं टेकवायच्या आत तर तुम्हाला असं ओढून बाहेर काढतात, गचंडी देऊन बाहेर काढतात. तरी सुद्धा हा पट्ट्या बाहेर आल्यावर म्हणतो मोकळं दर्शन झालं. आता खरं सांगा, मोकळं दर्शन झालं का मोकळं केलं? ऐका, चरणांना सोडावे म्हणजे काय तर त्याचं उत्तर देऊ लागलोय. त्याचे 3 प्रकार आहेत. मुखे गातो गीत, मुखानं देवाचं गायन करणं म्हणजे नाम घेणं 1, हाताने टाळी वाजवणं 2, आणि रावळात प्रेमानं आनंदानं नाचणं 3. या 3 क्रिया करणं म्हणजेच देवाचं चरण न सोडणं. म्हणून आपण सतत मुखानं देवाचं नामस्मरण करा, देवाचं चरण धरता येईल. टाळी वाजवा, देवाच्या जवळ राहता येईल. आणि आनंदानं प्रेमानं रावळात नाचा. दादानं जरूर नाचा, पण कीर्तनात नाचा. जरूर नाचा, पण दिंडीत नाचा. दिंडीत नाचा, कीर्तनात नाचा. जिथं नको तिथं आपण नको तिथं बेहोश होऊन नाचतोय आपण. असं करू नका, असं करू नका. नाचतो राऊळी प्रेम सुखे. 3 वाक्य सांगतो. मुखातलं नाम ब्रह्म, हातातलं नाद ब्रह्म, दोन्ही एकत्र आलं की पूर्ण ब्रह्म प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मुखे गातो गीत, सतत देवाचं नामचिंतन करा. नामचिंतन करायला नाही म्हणू नका, नाही म्हणू नका. लोकाला आम्ही म्हटलं ना नामचिंतन करा, लोक आम्हाला बोलतात, म्हणतात महाराज वेळच नाही हो. काय म्हणतात? वेळच नाही हो. मी म्हटलं आत्ता सध्या तुम्ही जिवंत आहेत ही वेळच आहे हो. अरे अजून काय वेळ पाहिजे? ए गडेव, कोरोनाच्या झपक्यातून आपण वाचलो. खरं सांगा, कुणामुळं वाचलो? देवामुळं वाचलो का डॉक्टरमुळं वाचलो? खरं सांगा, बोला ना. हां, देवामुळं. पैसेवाली माणसं मिली का नाहीत? मिली. जास्त ओळखी असणारी माणसं हां मिली. मोठ्या दवाखान्यात नेलेली 100% मिली ती. सरकारीतले वाचले बरेचसे. पण आपण काय झालो? वाचलो का नाही? कुणामुळं वाचलो? देवा. मग खरंच सांगा, आपल्याला कुणी जिवंत ठेवलंय? हां, देवाने. आणि आत्ता इमानदारीनं सांगा, खरंच सांगा, आपल्याला जिवंत ठेवावं अशी आपली लायकी आहे का? मला वाटतं आपल्या हसण्यातनंच हे सिद्ध झालंय. तशी काय आपली लायकी नाही. पण असू दे, आता जगलोय तर जगलो. माझी विनंती आहे राजानो, ही जिंदगी पुन्हा नाही, हे आयुष्य पुन्हा नाही, हे जग पुन्हा बघायला भेटणार नाही.
मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभूच्या पवित्र स्पर्शाने पुण्यवान झालेली आपली भूमी आहे. सद्गुरु निवृत्तीनाथाच्या चरण स्पर्शाने पुण्यवान झालेली भूमी आहे. तर इकडे जोग महाराज भजनी मठ सद्गुरु जोग महाराजांच्या पवित्र स्पर्शाने पुण्यवान झालेला आपला परिसर आहे. पुन्हा हे जीवन नाही, पुन्हा परमार्थ करू, पुन्हा चांगलं वागू, पुढच्या वर्षी माळ घालू. सागर असं म्हणू नको. ही उद्याचा दिवस सांगता येईल का? आपण बघू का नाही? काळजी करू नका, सप्त्यापर्यंत काय होत नाही तुम्हाला. मी सांगतो मी का बोलायला लागलो. त्यामुळं चांगलं भविष्यात चांगलं वागू, पुढच्या वर्षी माळ घालू अशी आश्वासनं देऊ नका. जे कोणी माळकरी नाहीत त्यांनी आत्ता पवित्र तुळशीची माळ धारण करा. उद्या एकादशी आहे, पवित्र एकादशीचं व्रत करा. आळंदी पंढरी देहूची वारी करा. राहिलं किमान त्र्यंबकेश्वरीची वारी करा, इथली वारी करा, साधना करा. हे मी तुम्हाला प्रार्थना करतो. तेने माझ्या चित्ता होय समाधान. त्याच्यापेक्षा या जगात श्रेष्ठ काय आहे? तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे तोच्च हे बापुडे सकळही. तेने माझ्या चित्ता होय समाधान. वाटते चरण न सोडावे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ईश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. बोला पुंडलिक वरदान ज्ञानदेव. झालेली सेवा भगवान जनेश्वर भगवंताच्या चरणी सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करतो. आणि आपलं हे 25वं वर्ष आहे. आजच्या या सगळ्या अभंगातून बरं का, संपूर्ण जरी आठवणीत नाही राहिलं तरी 1-2 गोष्टी आठवणीत ठेवा. आपल्या आवडीचा विषय, आपल्या अनुभूतीचा विषय देव असावा. म्हणजे आपल्याला जीवनात आवड कशाची निर्माण झाली पाहिजे? देवाचीच आणि भगवंताच्या नामाची. एवढा आजच्या चिंतनातून आठवणीत ठेवा. हे 25वं वर्ष आहे. इथले हे सगळे या उत्तम नगर, शिवपुरी चौक, काय MIDC काहीतरी आवडतं, शिडको, हे सगळे लोक तुम्ही एकत्र येऊन हा उत्सव या ठिकाणी करत आहात. सोनवणे दादांचं मार्गदर्शन आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने सद्गुरू जोग महाराजाच्या कृपेने उभे राहिलेले माझे सगळे गुरुबंधू महाराज मंडळी या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीत, गोडासे मृदंगाचार्य त्यांच्या उपस्थितीत आणि अत्यंत उत्तम दर्जेदार अशी लाऊडस्पीकरची व्यवस्था इथं आहे. तुम्हालाही मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. आणि मी आपल्या सर्वांना प्रार्थना करतो, हे तरुण मुलं इथं मोठ्या उत्साहानं हा उत्सव करत आहेत. सगळे तरुणी मुलं इथं एकत्र आलेले आहेत. खरं म्हणजे आजचं समाजातलं जर चित्र पाहिलं तर हे 5-25 जण, हे 10-15 जण, हे जे तरुण आहेत, हे कीर्तनाकडं कोण येतात हो? आज ते नको त्या विषयात अडकलेले आहेत. पण मला या उत्तम नगराचं नाव उत्तम आहे त्याबद्दल अभिनंदन आहे. कारण इथले तरुण कीर्तनाला आले, एक आवाज दिला आणि ते पुढे येऊन बसले. मला वाटतं आता सप्ताह संपेपर्यंत तुम्हाला पुढे येऊन बसा म्हणून सांगायची गरज बहुतेक नाही पडणार. आता उद्यापासून तुम्ही सगळे होय म्हणा की पुढं येऊन बसणार. आणि मी ते मला व्हिडिओ दाखव उद्याचा यांचं, पुढे येऊन बसणार. पुढे येऊन बसले तुम्ही, तुमचं मी अभिनंदन करतो. माझ्या माता भगिनी आल्यात, सगळे तुम्ही श्रोते मंडळी आलात. माझी आपणास विनंती आहे, हे 25वं वर्ष आहे. तुम्ही सहकार्य केलेलंच आहे, करा. ज्यांनी केलेलं नाही त्यांनी सहकार्य करा. या उत्तम कामाला, या चांगल्या कामाला जरूर मदत करा. सत्कर्म करा, दानधर्म करा. चांगल्या गोष्टीला कधी मागे राहू नका. सर्वांनी या कार्याला सहकार्य करा. तुमच्या सहकार्यानेच हे काम यशस्वी होणार आहे. आणि म्हणून तुम्ही सगळेजण जरूर आपलं आपलं योगदान द्या.
अशी मी विनंती करतो. माझ्या तरुण मित्रांना विनंती करतो. मी जरी आत्ता तुम्हाला म्हणालो माळ घाला, पण अडचणच वाटत असेल तुम्हाला, बहुतेक काही नाही घरी विचारलेलं नसताच काय असतं. तर माझी तुम्हाला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे कळकळीची, आजपासून आयुष्यात 2 गोष्टी ध्यानात ठेवा. कोणत्या? पहिली गोष्ट, जन्म दिलेल्या आईची आणि वडिलांची चांगली सेवा करा. आणि दुसरी गोष्ट, मरेपर्यंत, शेवटचा श्वास असेपर्यंत कसलंही व्यसन करू नका. एवढीच मी तुम्हा तरुणांना विनंती करतो. एखाद्या वेळेस तुम्ही माळ नाही घातली तरी चालेल, पण सागर हे वाक्य ऐकायचं नाही बरं का तू. हे लक्षात ठेव, हे लक्षात ठेव. एखाद्या वेळेस पुढच्या वर्षी तयारी करा, काही प्रश्न नाही, पण व्यसन करू नका. व्यसन तुम्ही नाही केलं आणि आई वडिलाची तुम्ही चांगली सेवा केली तर या जगातली कोणतीच ताकद तुम्हाला हरवू शकत, तुमचं जीवन यशस्वी होईल, हे लक्षात ठेवा. हे 25वे वर्ष आहे आणि लवकरात लवकर आपल्या या उत्सवाला सोन्याचे दिवस यावे. या उत्सवाचा सुवर्ण महोत्सव म्हणजे या उत्सवाचं 50वे वर्ष लवकरात लवकर यावं. ते 50वे वर्ष माझ्या सहित आपणा सगळ्यांच्या उपस्थितीत साजरं व्हावं अशी प्रभूला प्रार्थना करतो. त्या 50व्या वर्षापर्यंत आपल्यापैकी कोणालाही देवाने हात लावू नये अशी जनेश्वर भगवंताला प्रार्थना करतो. 50व्या वर्षाला हेच टाळकरी, हेच गायक, हेच मृदंगाचार्य, हेच विनेकरी, हेच लाऊडस्पीकरवाले, हेच मृदंगाचार्य, ये दादा सोनवणे दादा यांच्याच मार्गदर्शनाखाली हे श्रोते, याच माता भगिनी, मनाकीराव, हेच महाराज. तर आता मला 50व्याला बोलवा, मी नक्की पुन्हा येईन. आजचं हे पहिल्या दिवसाची सेवा देवाच्या चरणी अर्पण करतो. आणि या पोराने लय आग्रह धरला अजयने, त्यामुळं मला तुमचं दर्शन झालं, आमचे हे साधू लोक भेटले. आजचा हा पहिला दिवस आहे. काय असतं, एखादा कीर्तनकार जर त्याला कीर्तन द्यायचं नसलं, एखाद्या कीर्तनकाराला कीर्तन द्यायचंच नसलं, पण तो कीर्तनकार जर जास्त मागं लागला, मला एक कीर्तन द्या, मला एक कीर्तन द्या, तर लोक काय म्हणतात, जाऊ द्या, देऊन टाका, पहिला दिवस नाद मिटून टाका. आजचा पहिला दिवस, पहिला दिवस मला दिलाय. ऐका, ते तुमच्याकडे जेवायला बसताना, जेवताना काही पद्धती असतात भागाभागात, काही पद्धती. काही भागामध्ये जेवायला बसल्यानंतर पहिल्यांदा भात वाढतात, काही भागात पहिल्यांदा मीठ वाढतात, काही भागात पहिल्यांदा चपाती वाढतात. तुमच्याकडे जेवायला बसल्यानंतर पहिल्यांदा मीठ वाढतात का भात वाढतात? पहिल्यांदा मीठ 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 तर मी आज पात्र वाढण्याचं काम केलंय. पात्र वाढले फक्त. आता उद्यापासून खूप छान छान असे पदार्थ येणार आहेत आणि तुम्ही त्या सगळ्याचा आस्वाद जरूर घ्या. पण पात्र सुद्धा नीटनेटकं असलं पाहिजे. पाहे प्रसादाची वाट द्यावे धोनी ताट. किंवा एक ओवी सांगतो ज्ञानोबरायाची, हे असो तू या बोलाची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरिली, हे प्रतिपत्ती मी या केली निष्कामाशी. आणि म्हणून ही सेवा महादेवाच्या चरणी, सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आणि 1 मिनिटामध्ये शेवटची गोड अशी चाल होईल. तोपर्यंत तुम्ही तुमची चाल कोणी सुरू करू नका. आणि पुन्हा एकदा तरुणांना विनंती करतो, आजपासून 50व्या वर्षाची तयारी करा. आणि आजपासून जे माळकरी नाहीत त्याने माळकरी वारकरी होण्याची तयारी करा अशी मी सगळ्या तरुणांना विनंती करतो. 8:30 ते 10:30 आपली वेळ होती, पण आता 11 वाजले. मी अर्धा तास जास्त बोललो, बरोबर? त्याला काय म्हणतात? हां ओव्हर टाईम. म्हणजे तुमच्या लक्षात बी असलेलं बरं, जाता त्याचं असं वेगळं असतं. तर मी इमानदारी केलेले, तुम्ही सुद्धा इमानदारी करा. 1 मिनिटात शेवटची चाल होईल, तोपर्यंत कोणी उठू नका.
तुकाराम 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 हा हा टाळी वाजवा. तुकाराम 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 कमी झालं. तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे तुका म्हणे मज तुझ्या नामा पुढे तुका म्हणे मज तुझ्या नामापुढे तुका म्हणे मज तुझ्या नामापुढे तुझ हे बापुडे सकळही तुझ हे बापुडे सकळही तिने माझ्या चिता होय समाधान तिने माझ्या चिता होय समाधान तुझे बापुणे सकळ तुझे बापुणे सकळ येणे माझ्या चिता होय समाधान तेने माझ्या चिता होय समाधान वाटते चरण न सोडावे वाटते चरण चरण न सोडावे वाटते वाटते चरण न सोडावे वाटते चरण न सोडावे वाटते चरण विठ्ठला चरण न सोडावे वाटते हे वाटते चरण न सोडावे आ वाटते चरण न सोडावे वाटते चरण सोडा वाटते चरण वाटते चरण वाटते चरण सोडावे वाटते चरण न सोडावे तिने माझ्या चिता हरी देवा चिता
बोलिले